तर पब्लिक आपल्या 30 डेज एडिटिंग चॅलेंजच्या 6व्या टॉपिक मध्ये असा कटआउट कसा बनवायचा ते बघूया. हे काय लय अवघड विषय नाही. पहिला तुम्हाला तुमचं व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्यायचं. नंतर तुम्हाला दुसऱ्या लेअरच्या स्टार्टिंगला जाऊन खाली स्क्रोल केल्यानंतर फ्रीज म्हणून एक ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करून ते तुम्हाला ओव्हरलेला ऍड करायचं आणि असे स्लाइड करून इथं ऍडजस्ट करायचं. तुम्ही बघू शकता की मी कसं करायला होते. त्यानंतर या ओव्हरलेला सिलेक्ट करून तुम्हाला रिमूव्ह बॅकग्राऊंड मध्ये जायचं आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला तुमचं ऑब्जेक्ट परफेक्ट मध्ये कट करून घ्यायचं आणि इथं कटआउट करून झाल्यानंतर तुम्हाला याचं 3 डुप्लिकेट करून घ्यायचं आणि ते तुम्ही असं एकाखाली एक लावून घ्यायचं. नंतर तुम्हाला प्रत्येक लेअरचं वेगवेगळं पार्ट करायचं. आता पहिल्या लेअरचा मी असं पार्ट करायला. त्यानंतर दुसऱ्या लेअरला सिलेक्ट करून आता इथे मी सेंटरचं पार्ट घ्यायला लागलोय. असं तुम्हाला 3 लेअरचं वेगवेगळं 3 पार्ट करून घ्यायचंय. नंतर हे 3 लेअर तुम्हाला परफेक्ट ऍडजस्ट करायचं. इथं तुम्ही दुसऱ्या लेअरच्या स्टार्टिंग लावून ऍडजस्ट करून घ्या. ऍडजस्ट करताना ते तुम्ही एकदम परफेक्ट ऍडजस्ट करून घ्या. नंतर तुम्हाला प्रत्येक लेअरच्या एंडिंगला की फ्रेम द्यायचं. नंतर प्रत्येक लेअरच्या स्टार्टिंगला येऊन की फ्रेम देऊन तुम्हाला असं स्लाइड करायचं. हे तुम्ही सगळ्या लेअरला करून घ्यायचं. नंतर तुम्हाला आता प्रत्येक लेअरच्या सेंटरला पण की फ्रेम द्यायचं आणि तिथं की फ्रेम देऊन तुम्हाला असं कुठेतरी ऍडजस्ट करायचंय. म्हणजे जसं बीट पडल्या पडल्या ते तुम्हाला इथे दिसून जाईल. हे असं तुम्हाला 3 लेअरला ऍडजस्ट करायचंय. एवढं केल्यानंतर तुमचं 90% काम होऊन जाते. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक 2 के फ्रेमच्या आधी तुम्हाला 4 नंबरचा ग्राफ ऍडजस्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट ऍड करायचा, तो म्हणजे व्हायब्रेशन फ्लॅश. हा इफेक्ट जिथं तुमचं ऑब्जेक्ट मॅच होतोय तिथं ऍडजस्ट करायचा आहे. आणि इथं ऍडजस्ट मध्ये जाऊन तुम्ही याची ऍडजस्टमेंट सुद्धा चेंज करू शकता. एवढं केल्यानंतर तुमचा व्हिडिओ रेडी होऊन जातो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. रोजच्या प्रमाणे टास्क पण हेच आहे. हे इफेक्ट युज करून तुम्हाला एक व्हिडिओ करायचा आणि मला स्टोरीला मेन्शन करायचं आणि हा जाता जाता तुमच्या भावाला फॉलो पण करायचंय. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.